Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. ही रेकॉर्डिंग करून बाहेर याचा आउटपुट जाता कामा नये. हा व्हिडिओ आहे एसटी बँकेच्या बैठकीतला. या बैठकीत गुणरत्न सदावर्तेंचा गट आणि शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय. ही रेकॉर्डिंग करून बाहेर याचा आउटपुट जाता कामा नये. बैठक सुरू असतानाच दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की काही कार्यकर्ते संचालक, बाटल्या आणि वस्तू फेकून हाणतायत. यामध्ये काही संचालक जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे. या दोन्ही गटाचा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचलाय आणि एकमेकांविरोधात तक्रारी देखील देण्यात आलेत. सांगायचं आहे ही संचालक मंडळाची बैठक आहे. यामध्ये कुणीही रेकॉर्डिंग करून बाहेर याचा आउटपुट जाता कामा नये. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बँकेची ही मीटिंग बोलवण्यात आली होती. त्यामध्ये काही मुद्द्यांवरून चर्चा सुरू होती. याच वेळी सदावर्ते गट आणि अडसूळ गट यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यानंतर याचं रूपांतर हाणामारीत झालं. एसटी बँकेच्या संचालकांच्या बैठकीमध्ये बाहेरून आलेली माणसं बसवण्यात आल्याचा आरोप अडसूळ गटाकडून करण्यात आलाय. सदावर्ते गटाकडून या बँकेमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुद्धा अडसूळ गटाकडून करण्यात येतोय. यातूनच आजचा राडा झाल्याचं समोर आलंय. याबाबत माजी खासदार आनंदराव अडसूळांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय, या बँकेमध्ये सदावर्तेंनी जो भ्रष्टाचार, गैरव्यवहार केलाय त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही बँक सुरक्षित वाटत नाहीये. सदावर्तेंनी बाहेरची माणसं बैठकीत आणली आणि त्यांनी हा राडा घातला. CCTV फुटेजमध्ये या सगळ्या गोष्टी दिसतायत. या प्रकरणी आम्ही नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, असं अडसूळांनी सांगितलंय. दरम्यान अजून तरी या राड्यावर सदावर्ते गटाकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही. एसटी कोऑपरेटिव्ह बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशांवर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी कोऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते. लालपरीच्या सेवेकरांच्या या बँकेच्या या बैठकीतील राडा सध्या खूपच चर्चेत आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.